Welcome back for the next lecture of the engineering mechanics. In the morning lecture, we had seen that another some of the definitions related to the force. Okay, and after that, effect of the force, then characteristics of the force. That part we had seen, that is to define force completely. The various things are required to be therein. And those things we have discussed in detail. That is magnitude, direction, line of action, etc., etc. Okay, now after this we will go for the Slide was not slide. changing. Yeah, I will go for that. Just a minute. Now is it visible now? Yes, sir. Yeah. Yes, sir. So after that, sorry, this is the part which we have discussed in a morning session only. Now we'll go for I think we have discussed this one also, effect of the force. It is either impart the motion or destroys the motion, that is retard or accelerates the motion, or brings the object is in a equilibrium condition, or it develops the internal stresses in the body. Okay, so the next one is that is the system of forces. Before proceeding to the resultant of the force system, firstly essentially required to understand what is meant by a system of forces. पुढे जाऊन रिझल्टंट काढण्या अगोदर आपल्याला फोर्सेसची सिस्टीम म्हणजे काय असते आणि वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत त्या सिस्टीम कोणकोणत्या आहेत ते आपल्याला पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे. जसं की आपण पाठीमागं म्हटलं होतं की सिस्टीम म्हणजे काय असते तर कॉम्बिनेशन असते. ओके, मग ती कोणती असेल, आपल्या बॉडीची सिस्टीम असू द्यात, ओके, किंवा एखादी व्हेकल असू द्यात, किंवा आणखी काही असू द्या. जिथं जिथं सिस्टम आहे तिथं तिथं काय कॉम्बिनेशन आहे और इंटरलिंकिंग असते. आपलं कशाचं वेगवेगळ्या वर्किंग सिस्टीम वर्किंग काय म्हणतो आपल्याला वर्किंग हेड्स असतील त्यांचे कॉम्बिनेशन असतं, किंवा वेगवेगळ्या एलिमेंटचं कॉम्बिनेशन जिथं राहतं तर आपण सिस्टम असं म्हणतो. म्हणजे एकापेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट जर का एकत्र असतील तर ते सिस्टम तयार करतात किंवा तिथं सिस्टम फॉर्म होते. इथं जे आपल्याला बघायचे आहे किंवा डिस्कस करायचे आहे ते सिस्टम ऑफ फोर्सेस आहे. सो सिस्टम ऑफ फोर्सेस मीन्स म्हणजे काय असेल तर मग ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टवरती दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फोर्स ॲक्ट होतील, अप्लाय होतील, त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे तर त्या ऑब्जेक्टवरती फोर्स सिस्टीम ॲक्ट होती असं म्हणणार आहे. कधी ज्या वेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त फोर्सेस बॉडीवरती ॲक्ट होणार त्यावेळेस आपण त्याला त्या बॉडीवरती फोर्स सिस्टीम ॲक्ट होते असं म्हणणार. परंतु होतं कसं की बऱ्याच वेळा फोर्सेस ॲक्ट होत असताना ती फोर्सेस एकाच लाईन ऑफ ॲक्शनवरती असतात, एकाच प्लेनवरती असतात, किंवा वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतात. बरोबर, मग हे वेगवेगळ्या प्लेनमध्ये ज्या वेळेस किंवा वेगवेगळ्या प्लेनमधून ज्यावेळेस ते फोर्सेस ॲक्ट होतात एखाद्या बॉडीवरती, त्यावेळेस ती जी सिस्टम आहे त्यांची तयार होणार, त्याचं कॉम्बिनेशन जे तयार होतं ते वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. म्हणजे एकाच प्लेनमध्ये असतील को प्लेनर असतील, वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतील नॉन को प्लेनर असतील, एकाच पॉईंटवरती ॲक्ट होत असतील तर आपले ते त्यांना आपण काय म्हणतो रे, एकाच पॉईंटमधून पास होणार आहे व्हॉट इज टू Concur. कॉन्करंट. एक्झॅक्टली, कॉन्करंट असतील, एका पॉईंटमधून पास होत नसतील तर non concurrent. नॉन कॉन्करंट असतील. ह्या ज्या सर्वच्या सर्व कॉम्बिनेशन ज्या तयार होतात त्यांना आपण फोर्सेसच्या वेगवेगळ्या सिस्टम असं म्हणतो. दॅट वी आर गोइंग टू डिस्कस नाव इन डिटेल. सो आय हॅड वन ऑफ द statement in a chart box, that is several forces act simultaneously on a body, they constitute a system of forces. अगदी बरोबर आहे. म्हणजेच काय की ज्या वेळेस भरपूर सारी फोर्सेस एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होतात त्यावेळेस ती फोर्स सिस्टम बॉडीवरती ऍक्ट होते असं आपण त्याला म्हणतो. ओके, सो दिस इज अबाउट द डेफिनेशन, दॅट इज when more than one force when more than one force किंवा two or more than two forces acts on the body, then it's termed as a system of forces acting on the body. Clear? Then this is the general classification of the force system. Either the forces used to be coplanar or non coplanar. एक तर फोर्स सिस्टम ऍक्ट होताना बॉडीवरती कशी असते, आयदर दी कोप्लेनर असते किंवा नॉन कोप्लेनर असते. सो कोप्लेनर वी आर नोईंग अबाउट व्हॉट इज मीन बाय कोप्लेनर. एकाच प्लेन मध्ये The system acting in a same plane. A force system having its all the forces in a same plane. एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्सेस ऍक्ट होत असताना ती सर्वच्या सर्व फोर्सेस जर का एकाच प्लेनमध्ये असतील तर त्यांना आपण कोप्लेनर फोर्सेस असं म्हणतो. सपोज दॅट दिस इज अ व्हर्टिकल प्लेन.
Okay, and those are the forces in it. Force F1 is there, force F2 is there, F3 is there, likewise F2, F3, up to Fn we can say. These all forces are in a same vertical plane, so they are called as a coplanar in a single plane, so coplanar. Then when to say non-coplanar? Different plane. डिफरंट प्लेन मध्ये असतील तर In a different planes, means when the forces used to act on the body, if they are in a, or they lies, or their lines of actions lies in a different planes, then we can say that those forces are a non-coplanar or a lies lying in a different plane. Suppose that this is a B C D, this is the one of the plane, and another one is A D E F. Force say F1 is here, this one as a F2, here as a F3, F4, F5, then this one I'd like to consider as a F6. Okay, so if you consider all those forces F5, F6, F1 to F6, then all of them are not lying in a single plane. ती सगळी फोर्सेस एकाच प्लेनमध्ये नाही आहेत किंवा त्यांच्या लाईन्स ऑफ ॲक्शन्स ज्या आहेत त्या एकाच प्लेनमध्ये नाही आहेत. दॅट्स वाय वी आर ट्रीटिंग देम ॲज अन अ नॉन कोप्लेनर फोर्सेस और कंबाइंडली नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टम. मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोप्लेनर फोर्स सिस्टम दिसते. ती कोणकोणती कोप्लेनर फोर्स सिस्टम आहे याच्यातली? विच फोर्सेस आर कोप्लेनर? Force F1, force F2, and force F4. F1, F2, F3 आणि F4 दे आर कोप्लेनर. बरोबर. आणखी दुसरी कोणती पेअर आहे रे? दुसरी कोणती अशी कॉम्बिनेशन आहे? F5, F6, F4. Right. F5, F6 and this F4, they are coplanar. But if you are considering all of them, F1 to F6, then they are non-coplanar. आलं लक्षात? कोप्लेनर आणि नॉन कोप्लेनर म्हणजे? Yes. तर नेक्स्ट जे येतं, आपण कोप्लेनर पहिलं डिस्कस करूया. एकाच प्लेन मध्ये असणार. कोलिनियर म्हणजे कसले रे? Line of force. लाईन मध्ये असणारे पुन्हा एकदा. एकाच लाईन वरती All forces acting on the same line. All forces acting on a same line. मी थोडंसं मॉडिफाय करतो. If the lines of actions of all the forces is a same one or lies on a same line, then they are called as a collinear forces. Collinear force system ही नॉन कोप्लेनर मध्ये असेल का रे? No, sir. का बरं नसेल रे? का नसेल? Different plane असते. कोलिनियर एकाच लाईन वरती, बरोबर का? सपोज दॅट दिस इज अ फोर्स F1, दिस इज F2, F3 and F4. They are collinear on the same line of action. एकाच लाईन वरती ऍक्ट होत आहेत. Another one I'd like to consider F5. So F1 to F5, those are acting on the same line. Maybe directions are opposite, it doesn't matter. They are called as collinear and lying in a same plane, so coplanar, collinear. एकाच लाईन ऑफ ऍक्शन वरती जर का फोर्सेस असतील तर त्यांना आपण कोलिनियर असं म्हणणार. एखादं एक्झाम्पल सांगा बरं याचं. Rope in tongue of the war. टग ऑफ वॉर. एक्झॅक्टली. रस्सी खेच मध्ये जी दोरी असते त्या दोरीला प्रत्येक जण आपल्याकडे स्वतःकडे ओढत असतो, खेचत असतो. त्यावेळेस सर्वच्या सर्व फोर्सेसची जी काही लाईन ऑफ ऍक्शन असते ती त्या दोरीवरती असते. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ collinear force system. The next one is the parallel forces. Coplanar, parallel. Okay, parallel we have in non-coplanar also and in coplanar also. So I would like to go for another one sketch here for coplanar force system. Suppose that we have, this is a one of the plane. Okay, and forces are say F1, F2, F3
F4, F5. I'm extending its line of action. Just a minute. I want to pass it through this center corner. F5, then F6. Okay. Now from this plane here, all the forces are in the same plane. High plane and या plane मध्ये सगळी forces आहेत. F1 to F6 आहेत आपण दाखवले बरोबर का? Considering to this one, which are the parallel forces? F1 and F4, F1 and F2, F2 F1 and F2. Okay, then F3 and F4, F4 F3 and F4. Okay, again F6, F6 and F4. F6 and F4. They are parallel. बरोबर का? They are coplanar and parallel to each other. हाँ, someone want to say something? हाँ. F3 and F6, F3 and F6. Okay, great. हाँ, आणखी बोला आणखी आहे का कुठली सिस्टीम अशी? आणखी कोणती फोर्सेस एकमेकांना पॅरल आहेत का? नाही तर What about the F3, F4 and F6? हाँ सर असं आहेत. F3, F4 and F6. They are parallel. Okay. So parallel forces are those forces, those lines of actions are parallel to each other or they are not going to intersect each other. पॅरलल फोर्सेस म्हणजे अशी फोर्सेस की त्यांच्या लाईन ऑफ ॲक्शन ह्या एकमेकांना पॅरलल असतात. म्हणजेच काय तर त्या दोन लाईन मधलं जे डिस्टन्स असणार आहे, समजा इथे मी डिस्टन्स घेतलं, हे डिस्टन्स तुम्ही इथं मोजा किंवा इथं मोजा किंवा कुठेही मोजा, ते डिस्टन्स हे नेहमी कॉन्स्टंट असेल, ते एकमेकांना कधीही छेदणार नाही आहेत, इंटरसेक्ट करणार नाही आहेत, अशा फोर्सेसना आपण पॅरलल फोर्सेस असं म्हणतो. त्याच्या पुढे जाऊन पॅरलल फोर्सेसचे दोन टाईप पडतात. Is you are remembering? like parallel, unlike parallel. Like and unlike parallel. मग like parallel म्हणजे कोणाला म्हणायचं आणि unlike parallel कोणाला म्हणायचं? एकाच Parallel of डायरेक्शनला असतात ते लाईक पॅरलल. Once again. सेम डायरेक्शन असते त्यांचे लाईक पॅरलल आणि अपोजिट डिरेक्शनला असतात ते अनलाईक पॅरलल. Means the parallel forces having their directions same or the same directed parallel forces are called as like forces and different directed forces are called as unlike parallel forces. असंच ना? Yes, Now tell me this F1 and F2, which category they falls? like parallel. लाईक पॅरलल Why? सेम डायरेक्शन आहे त्यांची. Same direction आहे. F3 and F4, F3 and F4. Unlike Unlike that. Unlike parallel. F4 and F6, F4 and F6. Like parallel. Like parallel. F3 and F6, F3, F6. Unlike parallel. Unlike parallel. And lastly, F3, F4 and F6. Unlike Unlike parallel. त्या ग्रुप मधल्या एकाची जरी डायरेक्शन वेगळी असेल तर ते अनलाइक पॅरलल असणार. झेपलं? लाईक पॅरलल, अनलाइक पॅरलल. Yes, sir. And if they are in a same plane, then they will be coplanar like parallel, coplanar unlike parallel. Okay. Similarly, in the non-coplanar system also there exists a group of parallel forces. Here also there will be the two types, that is a like parallel and unlike parallel. Now tell me here, this is an example for non-coplanar. वेगवेगळ्या प्लेन मधले पहिले पॅरलल सिस्टीम मला सांगा कोणकोणत्या त्याच्यातल्या पेयर्स ऑफ द पॅरलल फोर्सेस.
नॉन कोप्लेनर बट पॅरलल, एका प्लेन मध्ये नाही आहेत परंतु पॅरलल आहेत. F2 F4 3 F2 एक मिनिट वन बाय वन. F2 अँड F4 F4 एकाच प्लेन मधले ते कोप्लेनार झाले. आय वॉन्ट टू हॅव अ नॉन कोप्लेनार. F2 and 2 F5 F3 F2 F5. जस्ट मिनिट, आय वुड लाईक टू राईट F2 अँड F5. F2 ABCD मधला आहे, F5 हा ADEF मधला आहे. ग्रेट. हा नेक्स्ट F1 F6 F1 F6 पॅरलल आहेत का? मला नो नाहीत ना पॅरलल. दोघं हे आहेत का? बघा, याचा प्लेन वेगळा आहे इकडं, याचा प्लेन असा वेगळा आहे. लाईक दिस. आय विल शो यू दिस जस्ट अ मिनिट. दोज आर द प्लेन्स. F6 इकडं आहे, ओके, या साईडला आहे, अलॉंग दिस बेस आहे F6, ओके. आणि जो F4 जो आहे, दिसतं का? व्यवस्थित नाही दिसत, खूप मोठी डायग्राम दिसते का? हां, आता बघा दिसतंय का? क्लिअर डिटेक्ट करणार आहे, डिटेक्ट. चलो हाँ, F6 and F1 ना? Yes sir. No, they are not parallel. कि they are parallel. They are this, they are like this. एक हॉरिझॉन्टल असं एक असं आहे, एक इकडं चाललंय, एक इकडं चाललंय. झेपते का? बघा मी काय म्हणतो ते. Yes, sir. नेक्स्ट पेअर. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठली पेअर आहे का याच्यामध्ये? No, sir. नाहीये. I would like to consider another one force here. Suppose that on the F5 line of the F5 we will have another one as a F8. समजा हा F8 आहे. हा, now F2 F8 8 F2 and F8. Now tell me which is like and which is unlike. F2 and F5 like. Like, F2 and F8 unlike. unlike. Unlike parallel forces. Non-coplanar like parallel, non-coplanar unlike parallel, because they are directing in opposite sense. F2 moving upward, F8 moving downward, unlike parallel. F5 moving upward, F2 moving upward, both are directing in the same sense. So they are, though they are non-coplanar, they are parallel. It is a like parallel. Okay, now next one is concurrent, coplanar concurrent. Here we have to refer this sketch. Which forces are concurrent for this case? F4 F1. the F1, okay. F5 F4. F4 F4 F1, F5, F4 F4 F4. This is the first pair of a concurrency, means their lines of actions are passing through this corner. बरोबर आहे का? I would like to consider this corner as a X. मी तो X लिहितो ह्याला. All are passing through the corner X. F1 coming to the X, F4 going away from X, and F5 coming to the X. Means their lines of actions are passing through the single common point X. That's why they are concurrent. Co-planar, एकाच plane मध्ये concurrent आहे. What are the other pairs? F2, F4, F6. F2, F4. F6, if you will extend its line of action, no, it will be parallel to the F4. It will be like this. Now, F2 and F4. F2 F3 F2 and F3. F3 म्हणजे या कॉर्नर मध्ये, बरोबर का? मी आय वुड लाईक टू कन्सिडर दिस कॉर्नर एज अ Y. F3 and F2 at corner Y. ओके, चलो हा, ग्रेट. Y कॉर्नर झाले. इथं F2 F4. मी Z कॉर्नर घेतो. F2 and F4.
at Z corner. Great. What about this one? F1, F3. 3. F1. W corner, F3 and F1. F3 and F1 at corner W. They are concurrent. Their lines of actions are passing through the single common point and they are in a single plane. So coplanar concurrent. Okay. Similarly, non-concurrent forces for this case. F2, F1. F2, F1 बरोबर आहे. F3, F4. F3, F4 अगदी बरोबर आहे. F4, F6. F4, F6 अगदी बरोबर आहे. F6, F3 नॉन कॉन्करंट आहेत. बरोबर. What about the F1 and F6? F1 and F6 हे कॉन्करंट आहेत का रे? असू शकतील का की नसतील? नाही. नाही तर. How come? Extend its line of action. They will pass through this point, common point. बरोबर की नाही? Again, this F6 will be concurrent with another two forces. F5, F6. F5. F5, great. आणखी कोणत्या फोर्स बरोबर कॉन्करंट असेल तो? F2. F2 अगदी बरोबर आहे. इट्स अ लाईन ऑफ ऍक्शन आणि इट्स लाईन ऑफ ऍक्शन आज पासिंग थ्रू द सिंगल कॉमन पॉईंट. झेपलं. नॉन कॉन्करंट म्हणजे एका पॉईंट मधून न जाणारे. दोज आर नॉन कॉन्करंट लाइंग इन अ सिंगल प्लेन. कोप्लेनर नॉन कॉन्करंट. सिमिलरली फॉर नॉन कोप्लेनर एका प्लेन मध्ये नाही आहेत परंतु कॉन्करंट आहेत. रेफर दी स्केच. F3, F6, F4. F3, F6, F4 at which corner? D. E. F3, F6, F4 are concurrent at corner D. Okay, great. इथं आहेत कॉन्करंट. बरोबर आहे का? हा वर चाललाय, इकडे या लागलाय, हा इकडे चाललाय. आणखी F6, F5. F6, F5 कॉन्करंट. बरोबर आहे. हे एकाच प्लेन मध्ये झाले बाळा. पण हे दोघं एका प्लेन मधले झाले. F6 आणि F5 एकाच प्लेन मध्ये झाले म्हणजे हे कोप्लेनर कॉन्करंट म्हणू शकतो आपण त्यांना. बरोबर ना? हा सर. ओके. आणखी थोडीशी फोर्सेस ऍड करतो. F9, F10. Now you will have another one pair, another one combination. F4, F9, F10. F4, F9 and F10. This is a F9. At which corner? A. A. F4, F9, F10 at corner A. They are concurrent. Now non-coplanar, non-concurrent. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत किंवा आणखी 3-4 प्लेन मध्ये असतील. आपण इथं फक्त दोनच घेतलेले आहेत आणि ते कॉन्करंट नाही आहेत. एका पॉइंट मधून पास होत नाहीयेत. एका प्लेन मध्येही नाही आहेत आणि कॉन्करंटही नाही आहेत. रेफर द सेम स्केच. F2, F6. F2, F6. ओके. F9, F6. एक मिनिट. F2 बरोबर F6 म्हटलं तुम्ही ना. हा F6 इथे आपला. हा नॉन कॉन्करंट आहे. बरोबर आहे. नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट. अगदी बरोबर. दुसरा कुठला म्हटलं तुम्ही? F9, F6. F9, F6 अगदी बरोबर आहे. F3, F8. F10, F3. F5, F2. F5, F2 चेक कर. चला बरं का. साइड बाय साइड यू हॅव टू चेक इट. F5 and F2. वेअर इज दॅट? F5 हिअर, F2 हिअर. ग्रेट. हा आणखी कोणत्या साइड होती? F10 and F3. F10 आणि F3. F3. F3, F10. ग्रेट. हा आणखी F8, F3. F8, F3. Just a minute. F8, F3. Where is that? F8, F3. अगदी बरोबर आहे. ग्रेट. F9, F5. F9, F5. ग्रेट. अरे वाह. F8, बेस्ट. F2. F8, F2. Where is that? F8, F8, F2. अरे वाह. ग्रेट. Means you are understood now. बरोबर ना? Yes. Yes, Yes, sir. sir.
Great. सो नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट एका प्लेन मध्ये नाहीयेत एका पॉइंट मधनं जात नाहीयेत. Forces not lying in a single plane or lying in a different planes and not passing through the single common point. They are non-coplanar, non-concurrent forces. Jeepla the? Yes, sir. The only part is not the regarding the definitions. I have and I had a definition over here. I'm not going into details because we understood now. Coplanar lying in a single plane with some of the sketches I had. Non-coplanar in different planes, okay. Then collinear on the same line of action. Here three forces I had shown, P1, P2, P3. It doesn't matter about the lines, sorry, directions for the collinear. Only thing is that they must lie on the single line. Then concurrent at the passing to the single common point. This is an example I had taken over here, okay. So many about 5 forces are there in. Then non-concurrent passing through the different common points, sorry, different points, not a common point, we can say. एखादी फोर्स सिस्टम असेल त्याच्यामध्ये सगळी फोर्सेस जर का एकाच पॉइंट मधून जात नसतील तर त्यांना नॉन कॉन्करंट म्हणायचं. असं असू शकतं की समजा तुमच्याकडे 5 फोर्सेस आहेत आणि 5 पैकी 4 जण एका पॉइंट मधनं पास होत आहेत आणि एक जण पास होत नाहीये तो कॉमन पॉइंट मधनं, तर त्यावेळेस ती नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम तयार झाली, ओके. Then parallel, they are not going to intersect to each other. Here I had taken example parallel, okay. Coplanar like parallel, directing in the same direction, directing in the same order we can say. And coplanar parallel but unlike parallel we can say here, means this is in a downward direction, upward, downward, upward. But here also we can say that if we'll go for the numbering 1, 2, 3 and 4, then 1 and 3 are like parallel, whereas 2 and 4 are like parallel. बरोबर ना? Yes, Yes, sir. sir. Then after understanding about the all the things, that is a force system, force, etc., we have to proceed for the resultant and the equilibrant. आपल्याला कळलं की फोर्स सिस्टम आहे. इन अ टग ऑफ वॉर all the players tries to pull that string towards themselves. ती जी दोरी असते, रस्सी असते, ती रस्सी दोन्ही साईडचे जे मेंबर असतात टीम मधले ते प्रत्येकाकडे अशी खेचण्याचा प्रयत्न करतात. मग लास्टला शेवटी त्याच्यावरती नेट फोर्स ज्या डायरेक्शनला ज्या डायरेक्शनला ती दोरी ओढली जाते त्या डायरेक्शनला काय असते की त्या दोरीवरती ऍक्ट होणारा रिझल्टंट फोर्स असतो असं आपण म्हणतो. बरोबर. म्हणजेच if that tug of the war is getting pulled by the players towards themselves, suppose that this is a tug of war, okay, and it is getting pulled towards this side by 3 persons with an forces say 10 and 10 Newton, and towards the left hand side we will consider as a 9 Newtons, 10 Newtons and 10 Newtons. Now what will be the net displacement or what will be the direction of the displacement of this tug of the war? ही दोरी कोणत्या साइडला जाईल? टुवर्ड्स द राइट हँड साइड or towards the left hand side? Towards the right hand. Right hand side. It will have the displacement towards the right hand side. Why is it so? Net force greater. Force greater. The force acting towards the right hand side is greater than the force acting towards the left hand side. By the way, what is the total force acting towards the left hand side? 29. 29. 29. And towards the right hand side? 30. 30. So what is the net force out of that? 1 Newton. 1 Newton. 1 Newton, and that to be acting towards the Right hand side. Right hand side. right hand side. So this 1 Newton force is called as a resultant force of this force system. Yes. So the net force of this force system is a 1 Newton, that is called as a resultant. झेपलं? Yes, sir. मग आता मला सांगा,
रिझल्टंट फोर्स जर का असेल, if there exists a resultant force of the force system, then what the effect used to be there on the object or the body? Here a tug of war. रिझल्टंट फोर्स आहे असं आपण म्हटलं 1 न्यूटन आहे, तर रिझल्टंट एक्झिस्ट जर का झाला किंवा असेल तर इफेक्ट काय होतो त्या बॉडीवरती? ती राईट कडे मूव्ह होते, बरोबर आहे की नाही? डिरेक्शन आपण नंतर बघूयात. म्हणजेच काय होतं की व्हेनेवर देअर इज अ रिझल्टंट, ऑब्जेक्ट ऑर द बॉडी इज गेटिंग पुल्ड ऑर पुश्ड इन द डिरेक्शन ऑफ द रिझल्टंट. बरोबर आहे? Yes, sir. या केसमध्ये या टग ऑफ वॉरला दोरीला राईट साईडला टोटल 30 न्यूटन होता आणि लेफ्ट साईडला टोटल 29 न्यूटन होता. 30 न्यूटन हा 29 न्यूटनपेक्षा जास्त होता, कितीने? 1 न्यूटनने. त्याच्यामुळे काय होणार, ही दोरी बरोबर राईट साईडला अशी ओढली जाणार. नेट मॅग्निट्यूड किती असणार? 1 न्यूटनने. इट मीन्स दॅट व्हेरेवर देर इज अ रिझल्टंट फोर्स देअर विल बी द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डिरेक्शन ऑफ अ रिझल्टंट. Suppose that on this tug of war, if I am going to add another one force of say 1 Newton, what will be the effect of this force system on this tug of war? Equilibrium. It will be in a equilibrium. It means that when we are going to apply this additional 1 Newton force in the direction opposite to the resultant force, बघा मी काय म्हणतो ते, when we are applying this 1 Newton force in the direction opposite to the resultant force, the object is coming in a equilibrium. So here resultant is towards the right hand side. You will apply that another 1 Newton force in the opposite direction of that resultant force. This string will be in a equilibrium. No displacement of the string will be there. And this 1 Newton force which we have applied over here, whose magnitude is exactly equals to the resultant force acting on the same line of action of a resultant force, is called as a equilibrant force. झेपलं? इक्विलिब्रंट म्हणजे काय? Yes, sir. Yes, sir. Can anyone will tell now इक्विलिब्रंट म्हणजे काय? तुम्हाला जसं येईल तसं सांगा, असं काही नाही की बाबा की असंच पाहिजे तसंच पाहिजे. असा फोर्स की जो रिझल्टंट फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला पण त्याची लाईन ऑफ ऍक्शन सेम असली पाहिजे. राईट. असा फोर्स ज्याचं मॅग्निट्यूड रिझल्टंट एवढंच आहे, रिझल्टंटच्या लाईन ऑफ ऍक्शन वरतीच आहे, फक्त डिरेक्शन जे आहे त्याचं ते रिझल्टंटच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे, त्याला आपण इक्विलिब्रंट म्हणतोय. तर पुढचं स्टेटमेंट माझं जरा व्यवस्थित ऐकून घ्या. जसं आपण पाठीमागं म्हटलं की रिझल्टंट फोर्स जर का असेल तर तो त्या बॉडीला त्याच्या डायरेक्शनमध्ये पुल किंवा पुश करतोय, ढकलतोय किंवा ओढतोय जर असेल तर रिझल्टंट. मग जर का इक्विलिब्रंट असेल तर काय करेल रे? इक्विलिब्रियम मध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. अगदी बरोबर. सो व्हेनेवर देयर विल बी द इक्विलिब्रंट फोर्स, इट विल ट्राय टू ब्रिंग द ऑब्जेक्ट इन अ इक्विलिब्रियम और इट विल ब्रिंग इन इक्विलिब्रियम. जर का या केसमध्ये इथं आपण 1 न्यूटन हा फोर्स ॲडिशनली इथं लावला तर तो काय करणार आहे, ही जी दोरी 1 न्यूटन ह्या मॅग्निट्यूडने राईट साईडला चालली होती तिला बरोबर त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि अल्टिमेटली थांबवेल. म्हणजेच याने काय केलं, जी पोझिशन त्या दोरीची होती अशी हॉरिझॉन्टल, नॉट मुव्हिंग ॲट ऑल, ती पोझिशन त्या दोरीला त्याने अचीव करून दिली. म्हणजेच काय केलं तर त्या दोरीला बरोबर त्याने इक्विलिब्रियम मध्ये आणलं. सो इक्विलिब्रंट ऑलवेज ट्रायज टू ब्रिंग द बॉडी इन इक्विलिब्रियम, whereas a resultant always tries to move the object in the direction of the resultant. As simple as. दोघांमधला मेन डिफरन्स लक्षात आला आता? Yes, sir. ओके. मग तर रिझल्टंट काढायचं कसं, जसं आपण डिस्कस केलं स्टार्टिंगला, बिगिनिंगला मी साधारणतः 2-3 लेक्चर याच्यामध्ये घालवले होते की हाऊ टू फाइंड आउट द रिझल्टंट.
रिझॉल्युशन बघितलं होतं आपण. रिझल्टंट काढणे म्हणजेच कंपोजिशन करणे. इथं जे आपण केलं, काय केलं आपण 10 न्यूटन 10 न्यूटन 10 न्यूटन, हा 1 न्यूटन मी घेत नाहीये. ह्या तिघांचं आपण ॲडिशन केलं आणि आपण 29 न्यूटन लिहिलं. सिमिलरली आपण ह्या तिघांचं ॲडिशन केलं आणि 30 न्यूटन लिहिलं. म्हणजेच काय केलं आपण, वी हॅव did the addition of these three and also we did the addition of these three. आपण कंपोज केले, एकत्रित केले त्यांना. दॅट कंपोजिशन म्हणजे त्याला आपण एकत्रित करणे म्हणतोय, दॅट इज द मेथड ऑफ फाइंडिंग द रिझल्टंट. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की रिझॉल्युशन अँड कंपोजिशन इज अ मेथड ऑफ रिझल्टंट, मेथड ऑफ फाइंडिंग द रिझल्टंट. अनालिटिकल मेथड आहे, कारण आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप करत गेलो इथं. एक्झॅक्टली. रिझॉल्युशन आपण थोडंसं त्याचा पार्ट पाठीमागे घेतला होता, आपण आता इन डिटेल बघणार आहे. आता या ठिकाणी आपण डायरेक्टली सम घेतली होती, 10 10 9 10 10 10 यांची आपण डायरेक्ट सम घेतली, बरोबर. परंतु जर का फोर्स सिस्टम ऍक्ट होत असताना अदर दॅन एक्स किंवा वाय ऍक्सिस ऍक्ट झाली, तर त्या केसमध्ये आपल्याला त्या फोर्सला रिझॉल्व्ह करावं लागतं. एक्झाम्पल आठवतंय बघा, लाकडी ठोकळ्याचं आपण एक्झाम्पल घेतलेलं, त्याच्यावर आठवते ना? अरे वा, ग्रेट, देन नो प्रॉब्लेम. Suppose that this is a force F1, this is a force F2. Say both are having magnitude of 10 Newton. दोघांचं मॅग्निट्यूड 10 न्यूटन आहे. हा ऑब्जेक्ट आपला इथं आहे असा. नेट डिस्प्लेसमेंट जी असेल ह्या ऑब्जेक्टची ती कुठं असेल रे? टुवर्ड्स राईट, टुवर्ड्स द लेफ्ट, अपवर्ड, डाऊनवर्ड, की आणखी वेगळीकडे कुठे असेल? जस्ट इमॅजिन द कंडिशन. अपवर्ड. व्हर्टिकली अप असेल का? नाही, नाहीये. मग कशी असेल रे बाळांनो? राईट साईडला आणि राईट साइड. वर. राईट साईडला आणि वरती असेल, बरोबर ना? दिस ऑब्जेक्ट विल मूव्ह vertically upward also and horizontally towards the right hand side also. Means after certain time, suppose that this object is somewhere else here. After certain time, means this object has traveled or covered a vertical distance as a y and a horizontal distance as a x. बरोबर? So to have its displacement along the x-axis, त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट एक्स ऍक्सिसला होण्यासाठी फक्त F1 रिस्पॉन्सिबल असेल का रे? नाहीये. मग आणखी कोण असेल रिस्पॉन्सिबल? F2. F2. मग F2 पूर्णपणे 10 न्यूटन एवढा रिस्पॉन्सिबल असेल का त्याला एक्स डायरेक्शन ढकलण्यासाठी? नाहीये. मग त्याचा जो कंपोनंट असेल अलॉंग द एक्स ऍक्सिस, बरोबर का, F2x. So F2x plus this F1 combinedly they are displacing this object towards the right hand side. But to have a displacement of this object along the y axis, who is responsible? F2y. F2y म्हणजे F2 चा जो व्हर्टिकल कंपोनंट असेल, this F2y is responsible to have a displacement of this object along the y-axis. Now what is that F2y out of F2? Suppose that F2 makes an angle of a theta with respect to the horizontal, then F2y is equals to F2y sin theta. F2 sine of the theta, and this F2x is nothing but the F2 Cos theta. cos theta. So these two part of the F2, that is the F2x and F2y, are nothing but the resolved part of that force 10 न्यूटन. म्हणजेच ज्या वेळेस आपण ह्या ऑब्जेक्ट वरती या साईडला ऍक्ट होणारा F1 हा फोर्स अप्लाय केला, त्याच्याच बरोबर जर का आपण F2x अप्लाय केला आणि व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला जर का F2y हा फोर्स ऍक्ट केला, तर जी डिस्प्लेसमेंट किंवा जो इफेक्ट इथं होत होता तोच इफेक्ट आपला इथं राहणार आहे. अशा पद्धतीनं जे आपण या F2 ला स्प्लिट केलं, डिव्हाइड केलं दोन पार्टमध्ये, त्या डिव्हायडेशनला किंवा स्प्लिट करण्याच्या पद्धतीला त्याचं रिझॉल्युशन असं म्हटलं जातं. रिझॉल्व म्हणजे काय केलं आपण? स्प्लिट केलं कंपोनंट्समध्ये, पार्टमध्ये त्याला
डिव्हाइड केलं, दॅट इज द रिझॉल्युशन. अँड फॉर फाइंडिंग द रिझल्टंट वी इज टू टेक अँड हेल्प ऑफ द रिझॉल्युशन ऑल्सो. बेसिक लक्षात आलं? रिझल्टंट म्हणजे काय, इक्विलिब्रियम म्हणजे काय, रिझॉल्युशन म्हणजे काय? Yes, sir. Okay, so we'll go for the definitions. So resultant, a single force that can produce a same effect that of number of forces. असं सांगायचं राहून गेलो तुम्हाला, ते मी डायरेक्ट तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट सांगितला काय असते ते. रिझल्टंटचं डेफिनेशन जर का सांगायचं तर काय असणार आहे, समजा आपली हीच केस आहे पुन्हा एकदा, सॉरी 29 न्यूटन लेफ्ट साईडला ऍक्ट होते, 30 न्यूटन राईट साईडला ऍक्ट होते. त्या स्ट्रिंगची जी डिस्प्लेसमेंट आहे ती राईट साईडला होतीये. तीच स्ट्रिंग आहे, तीच दोरी आहे, तिच्यावरती मी 1 न्यूटन फोर्स लावला. जेवढी डिस्प्लेसमेंट इथं होत होती तेवढी डिस्प्लेसमेंट इथं होईल का? येस ऑर नो? Sir, repeat question. या केसमध्ये आपण या साईडला 3 फोर्सेस, या साईडला 3 फोर्सेस लावली होती. यांची नेट सम कंपोजिशन 29 आलतं, यांचं कंपोजिशन 30 आलतं, आणि या दोघांचं नंतर कॉम्बिनेशन करून आपण 1 न्यूटन हा फोर्स असं म्हटलं होतं, त्याला रिझल्टंट म्हटलं होतं. ओके, तर माझं मत असं आहे की ज्यावेळेस 1 न्यूटनचा रिझल्टंट फोर्स या दोरीवरती ऍक्ट झाला त्यावेळेस त्या दोरीचं डिस्प्लेसमेंट राईट साईडला झालं. आता ह्या 6 फोर्सेस पैकी फक्त एकच फोर्स लावला 1 न्यूटनचा या दोरीवरती, तर या दोरीची होणारी डिस्प्लेसमेंट जी आहे ती राईट साईडलाच असेल का? Yes, sir. Yes, sir. असणार, बरोबर. म्हणजेच जर का आपण ह्या 6 फोर्सेसना फक्त एकाच फोर्सने रिप्लेस केलं 1 न्यूटन या फोर्सने, तर होणारा इफेक्ट हा सेम राहिला, बरोबर ना? Yes, sir. सो दॅट सिंगल फोर्स, आता मी डेफिनेशन जातो त्याच्या, दॅट सिंगल फोर्स विच प्रोड्युसेस अ सेम इफेक्ट, तो एकटा फोर्स काय करतोय, तोच इफेक्ट करतोय, तोच परिणाम करतोय. कोणता? जो परिणाम सगळ्या फोर्सेसनी मिळून एकत्र केला होता, त्याला म्हणणार आपण रिझल्टंट फोर्स. So a single force that can produce a same effect that of number of forces acting on the body, that is called as a resultant. मी आणखी तुम्हाला आयडियल एक्झाम्पल देतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या तर सध्याला जो सीझन चालू होतो शुगर केनचा हार्वेस्टिंगचा सीझन सुरू आहे, ऊसाच्या शेतीमधला ऊस कापणीचा सध्या सीझन सुरू आहे, बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, जो ट्रेलर असतो ज्याच्यामध्ये ऊस भरला जातो तो त्या शेतामध्ये फसतो, म्हणजे आपल्या भाषेमध्ये रुतून बसतो, तो एका ट्रॅक्टरला खेचला जात नाहीये. मग काय करतात, त्याला आणखी एक ट्रॅक्टर लावतात, बरोबर. त्या 2 ट्रॅक्टरला नाही निघेलं तर पुन्हा जेसीबी बोलतात आणि जेसीबीने पुन्हा त्याला ढकलतात पुढे. 3 जण आपण इथं 3 फोर्सेस लावले, पहिला ट्रॅक्टर, दुसरा ट्रॅक्टर आणि नंतर आपण जेसीबी आणला. ओके, याच्याऐवजी जर का आपण एक मोठं कोकलेन आणलं आणि त्याने तो ट्रेलर बाहेर ढकलून काढला तरी सुद्धा आपला इफेक्ट काय होणार आहे, त्या ट्रेलरला बाहेर काढणे हाच इफेक्ट आहे. त्या तिघांनी बी तोच केलता आणि त्या एका कोकलेननेही तोच केलता. त्यावेळेस त्या कोकलेनने लावलेला जो फोर्स आहे तो रिझल्टंट फोर्स आपण म्हणू शकतो. कोणाचा? त्या तिघांचा, 2 ट्रॅक्टर आणि एका जेसीबीचा. इफेक्ट इज रिमेनिंग द सेम, that of number of forces acting on that body, and that force which produces the same effect is called as a resultant force. लक्षात आलं? Yes, sir. Yes, sir. Okay, so definition I would like to have here: a single force that can produce a same effect that of number of forces acting on the body simultaneously is called as a resultant force. Here I have taken an ideal example of a cart. आपण बऱ्याच वेळा मॉलमध्ये वगैरे जर का खरेदी करायला गेलो किंवा इतर ठिकाणी गेलो तर कार्ट असते, ढकलगाडी असते, पाहिले? Yes, sir. सपोज दॅट आपण आणि आपली बहीण किंवा आपला भाऊ, आपण दोघं एकत्र गेलेलो आहोत मॉलमध्ये, कार्ट घेतलेली आहे, एक हात भावाने लावलाय, दुसरा हात आपण लावलेला आहे. ओके, समजा भावाने लावलेलं जे फोर्स आहे ते 30 न्यूटन आहे आणि आपण लावलेलं फोर्स आहे 20 न्यूटन आहे, आणि आपण दोघं काय करतोय, एकत्रितरित्या त्या कार्टला पुढे ढकलतोय. ही कार्ट पुढं चाललेली आहे, बरोबर. आता पुढे काय झालं की याच कार्टवरती जर का आपली आई किंवा वडील आले
आणि त्यांनी एकट्याने ती कार्ट जेवढे आपण दोघं मिळून ढकलत होतो, म्हणजे मी आणि माझी बहीण किंवा तुम्ही आणि तुमचा भाऊ, अशा पद्धतीने तुम्ही ढकलत असताना ज्या मॅग्निट्यूडने तुम्ही ढकलत होता तेवढ्याच मॅग्निट्यूडने आपल्या वडिलांनी किंवा आईने ती कार्ट पुढे ढकलली तर तो आईने किंवा वडिलांनी लावलेला फोर्स हा रिझल्टंट फोर्स झाला. कोणाचा? आपण आणि आपल्या बहिणीने किंवा बहिणीने आणि भावाने लावलेला फोर्स एवढा. मग या केसमध्ये तो रिझल्टंट फोर्स हा किती असेल? 50 न्यूटन. 50 newtons. So here I am directing towards that resultant force. It will be 50 newton. म्हणजेच या कार्टवरती जर का आपण 50 न्यूटन हा फोर्स लावला तर पुन्हा एकदा त्या कार्टची डिस्प्लेसमेंटच होणार आहे जेवढी दोघं कंबाईनली करत होतो. अँड दॅट सिंगल फोर्स वी आर टॉकिंग अबाउट ॲज अन अ रिझल्टंट फोर्स which is producing same effect that of these two forces when acting simultaneously independently on this cart. तर पुढे जाऊन इक्विलिब्रंट 50 न्यूटन आपण फोर्स लावला, बरोबर आहे. हेच एक्झाम्पल मी घेतोय पुढे. याला जर का आपण अपोजिट डायरेक्शनला 50 न्यूटन फोर्स लावला, सेम आहे, लाईन ऑफ ॲक्शन सेम आहे. इकडं आता काय करायलेत, समजा आपली आई किंवा वडील आलेत, त्यांनी 50 न्यूटन ह्या फोर्सने राईट साईडला ओढतायत आणि आपण काय करतोय, आपण आणि आपली बहीण किंवा दोघं भाऊ काय करतायत, ते त्या कार्टला पाठीमागं खेचतायत त्याच फोर्सने 50 न्यूटनने. ती जी कार्ट आहे, ती जी गाडी आहे, ती पाठीमागं पुढे जाईल का रे? नाही जाणार. म्हणजेच काय होणार, ती जाग्याला थांबणार, म्हणजेच इक्विलिब्रियमला असणार. And this force which tries to bring the object in equilibrium or the rest condition is called as an equilibrant force. तेच मी तर डेफिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. अंडरस्टूड अबाउट द रिझल्टंट अँड इक्विलिब्रंट? Yes, sir. Right. Now the next one, before proceeding to the law of parallelogram, methods of finding the resultant force, I would like to go for the laws of mechanics. Though those laws are there in the second section, I would like to have them in a first section only. That is a Newton's laws of motion. Whole mechanics is dependent on the laws of Newton. न्यूटननी जे काही नियम मांडले, एक्झिस्टिंग होते पण त्यांनी ते पुटफोर्थ केले, बेस्ड ऑन दॅट आवर होल मेकॅनिक्स इज अ डिपेंडंट. आपलं मेकॅनिक्स पूर्णपणे त्या लॉज वरती डिपेंडंट आहे. इट रन्स, रादर वी कॅन से इट, मेकॅनिक्स रन्स ऑन द बेस ऑफ द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. Though we had discussed those in our discussion, that we in a short we had, now we will have the discussion in a depth about them. Okay, so what we will do, firstly we will discuss those laws related to the linear motion, and then we will go for the rotational motion. Okay, so the first law, Newton's first law of linear motion, I'm expecting that it's a statement from your side. Anyone? When Any object object in motion will remain in motion until and unless an external force is applied on it. Okay, great. Another one someone was trying to say. Please go ahead. आणखी कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता, प्लीज. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. अरे बोला बोला ना. रोल नंबर 1, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. object tries to at rest until and unless act another. गो अहेड. बरोबर आहे. प्लीज गो अहेड. बरोबर आहे. External force. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एखादा ऑब्जेक्ट जर का रेस्टला असेल, थांबलेला असेल, तर तसाच थांबणार आहे कुठंपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत. असंच ना? ओके. अगोदर कोणी सांगितलं होतं, प्लीज कॅन यू रिपीट दॅट?
A body will remain in motion until and unless an external force is applied on it. Okay, great. So here the body is remaining in its motion, uniform motion in a straight line, unless and until it is acted upon by external unbalanced force. Okay, it means that wherever we are talking about any object, suppose that that object is at a rest, firstly condition घेतो मी रेस्ट वाली, it is going to continue its state of rest कधीपर्यंत, unless and until it is acted upon by a external unbalanced force, जोपर्यंत याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाहीये तोपर्यंत तो ऑब्जेक्ट हा आहे त्या मूळ अवस्थेमध्येच राहणार आहे. एक बाजू झाली न्यूटनच्या पहिल्या लॉची. सेकंड स्टेटमेंट काय सांगतो त्यांचं, सपोज दॅट दिस इज एन ऑब्जेक्ट and it is in a motion in a straight line, its velocity is a v and it is moving with a uniform velocity, means acceleration is a 0, it is moving with a uniform velocity v with a acceleration as a 0 towards the right hand side. Then this object continues its motion, this object continues its motion unless and until it is acted upon by a external unbalanced force. हा ऑब्जेक्ट तोपर्यंत त्याची मोशन कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होणार नाहीये तोपर्यंत. म्हणजे दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्ट हा त्याची मूळ अवस्था कंटिन्यू करतोय, बरोबर. येस सर. मग ती मूळ अवस्था कंटिन्यू करण्यासाठी त्याला कोणता फोर्स मिळतो रे, कोणती एनर्जी येते त्याच्याकडे, Inertia. inertia. That's why this law is also called as a law of inertia, जडत्व. Newton's first law is also called as a law of inertia because that inertia helps the body to be in its own state of rest or of a uniform motion in a straight line. Okay, so now I'd like to go for its statement. It's also called as a law of inertia. Every body tries to continue its state of rest or of a uniform motion unless and until it is acted upon by external unbalanced force. And the tendency of the body to remain in its state of rest or of a uniform motion is due to its inertia force. That's why it is called as a law of inertia. Second law, this is also called as a law of momentum. बोला काय आहे तो. Rate of change of momentum is directly proportional to the force applied. Force applied. Suppose that this is a car and it is pushed by forces. Their resultant force is say R and it is moving towards the right hand side. Its velocity is changing from u to the v. Then as per the Newton's law, suppose that this is a resultant R or the force F. Fच म्हणूया आपण, रिझल्टंट मध्ये जायला नको लगेच. फोर्स F आहे, त्याच्यामुळे कारची डिस्प्लेसमेंट होतीये, तिची व्हेलॉसिटी u पासून v पर्यंत बदलतीये, तिचं मास m आहे. पहिला मोमेंटम म्हणजे काय असतं रे, फर्स्टली आय वुड लाईक टू नो अबाउट मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. न्यूटननी काय म्हटले सेकंड लॉ मध्ये, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी जी आहे ती बदलतीये कोणाबरोबर, टाइम बरोबर. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला, अप्लाइड एक्सटर्नल फोर्स. Fला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त फोर्स लावाल तेवढं त्याचं मोमेंटम जास्त होणार, जेवढा फोर्स कमी लावाल तेवढं मोमेंटम कमी होणार. विटी दांडू खेळला कधी, Yes, sir. ज्या वेळेस त्या विटीला आपण दांडूने मारतो त्यावेळेस त्या विटीला जर का बरोबर सेंटर मध्ये दांडूने जर का मार बसला तर विटी जास्त अंतरावर जाते की कमी अंतरावर जाते, जास्त अंतरावर जाते, बरोबर. म्हणजे इथं जो लागलेला फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड तिला जास्त होतं, त्याच्यामुळे तिची मोमेंटम जास्त, बरोबर.
म्हणजे जेवढा फोर्स जास्त ऍक्ट होईल तेवढं मोमेंटमचा रेट जो आहे बदलण्याचा तो जास्त असणार. आता मास तर बदलत नाहीये, मग काय बदलणार? व्हेलॉसिटी बदलणार. Therefore we used to write F is proportional to the m into velocity per unit time, and velocity per unit time is, Acceleration. so F is proportional to the mass into acceleration. F is equals to constant times mass into acceleration. If a force is a 1 Newton, mass is a 1 kg, acceleration is a 1 meter per second, then K becomes 1, and in general we used to write F is equals to ma. And that ma is nothing but the inertia force again. मोशन मध्ये असणारा इनर्शिया हा ma असतो ज्यावेळेस व्हेलॉसिटी युनिफॉर्म नसते त्यावेळेस, आणि ज्यावेळेस रेस्टला असतो त्यावेळेचा इनर्शिया म्हणजे m इंटू जी असतो. जी हा बाय ग्रॅव्हिटी आहे आणि ए हा बाय इट्स ओड ॲक्सेलरेशन आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की या ऑब्जेक्टला जर का याची पोझिशन आपल्याला बदलवायची असेल तर अप्लाय केलेल्या फोर्सचं मॅग्निट्यूड हे कंपल्सरी त्याच्या इनर्शियापेक्षा म्हणजेच mg पेक्षा जास्त पाहिजे. ते डिअर नंबर्सनी पुढे जाऊन शोधून काढलं. सो हिअर न्यूटन्स what he used to say that F is directly proportional to the rate of change of momentum, and that rate of change of momentum takes place in the rate of change of momentum takes place in the direction opposite to the force या in the direction of force? In the direction In the of the direction of the force. त्या विटीला आपण ज्या डायरेक्शन मध्ये दांडूने मारू त्याच डायरेक्शन मध्ये तिची व्हेलॉसिटी बदलत जाते. की विटी परत येते आपल्याकडे? नाही. म्हणजे ज्या डायरेक्शनला फोर्स लागणार त्याच डायरेक्शनला तिची मोमेंटम बदलत जाते. Okay, so this is about Newton's second law of a momentum. The rate of change of momentum of a body is directly proportional to the applied external force, and it takes place in the direction of applied external force. फक्त मी त्याचं कॉम्बिनेशन लिहिलेलं आहे, बाकी काही सुद्धा नाही केलेलं. Okay, now the third law I want to go for. What is the third law? Every action is an opposite and equal reaction. Reaction has equal and opposite reaction. Equal and opposite reaction. For every action, equal and opposite reaction. That is called as the law of action reaction. W, weight of the ball. Ground is to offer reaction. R is equals to W, so that ball will not penetrate in the soil or a ground. गालाखाली मारली, हाताने ऍक्शन केली, गालाने रिॲक्शन दिली, म्हणून आपल्या हाताला परत लागतं. That is a action is equals to reaction. That's why it is called as a law of action reaction. And the last one I would like to go for, that is a Newton's law of linear motion for the gravity. That is, every body attracts other body towards it with a force of attraction which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distances. Means suppose that two masses are having mass as m1 and m2 and they are separated by a distance r or d, then each of them attracts other towards him with a force of attraction F, which is directly proportional to the product of masses m1 and m2. Okay, and inversely proportional to the square of distances. जेवढं अंतर जास्त असेल तेवढं अट्रॅक्शन कमी असेल, जेवढं अंतर कमी असेल तेवढं अट्रॅक्शन जास्त असेल. That is a F is equals to m1 m2 by r square, and by removing the constant of a proportionality we used to get a g. या g ला काय म्हणतात रे, या कॅपिटल जी ला? Universal gravitational constant. Universal gravitational constant. Okay, so this is about the Newton's laws of a linear motion. Remaining laws are there, in that we will go for the next lecture. Okay. Okay, sir.